बाहेर तर सगळ्याच मिठाई विकत मिळते, पण आपल्या हाताने बनवायचा आनंदच काही वेगळा राहते. आणि जेव्हा हा मैसूर पाक मी बनवला आणि परफेक्ट मला जमला ना, तर मला इतका प्रचंड आनंद झाला ना, की तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्हीसुद्धा पहिल्याच झटक्यात हा मैसूर पाक परफेक्ट असा बनवसाल. त्यासाठी बाऊलमध्ये चाळणी घेतली, 1 कप बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. आता बेसन भरताना हलक्या हाताने भरलेलं आहे. त्यामध्ये अर्धा कप तूप टाकायचं आणि मिक्स करायचं. यामध्ये अजिबात गुठळी होत नाही अशा पद्धतीने झालेलं असलं पाहिजे. आता त्यानंतर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये जेवढं बेसन पीठ होतं ना, तेवढी साखर टाकून घ्यायची. 1 कप साखर, अर्धा कप पाणी, विलायचीची पावडर टाकून घेतली. त्यानंतर बाऊल घेतला. बाऊलमध्ये 1.25 कप तूप टाकून घेतलं. आता तुपाचं प्रमाण जास्त झालं ना, तरी काही हरकत नाही, पण कमी करू नका. आता केक टिन तयार करून घेतला. त्यानंतर एक तारी हा पाक बनवून घ्यायचा. आता हलकासा एक तारी पाक बनवायचा, एकदम कडक असा बनवायचा नाही. हे पहा अशा पद्धतीने हा पाक तयार झालेला आहे. जे बेसनाचं बॅटर करून ठेवलं होतं की नाही, ते टाकायचं. छान असं मिक्स करायचं. आता गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची, फुल गॅसवर करायचं नाही. आता सगळं मिक्स झाल्यानंतर तूप जे गरम झालं ना, त्यातलं थोडं थोडं करत तूप टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर दुसरी बॅच टाकायची. अशाच पद्धतीने सगळं तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं. जेवढं जास्त तूप होईल ना, तेवढ्या मैसूर पाकला जाळी छान उठेल. त्यासाठी तुपाचं प्रमाण हे कमी करू नका. मला जवळपास 1.25 कप तूप या ठिकाणी लागलेलं आहे आणि सगळं मी बारीक ते मीडियम गॅसवरच करून घेतलं. आता हे पाहू शकता, सगळं तूप टाकून घेतलं. आता जाळी उठायलाही सुरुवात होते. एकदम बारीक गॅसवर लगातार फिरवत राहायचं. जोपर्यंत जाळी उठत नाही, थोडा असा हलका होत नाही, म्हणजे स्पॅच्युला एकदम असा मधात जात नाही, तोपर्यंत याला फिरवत राहायचं आहे. हलकासा कलरसुद्धा बदललेला आहे, पाहू शकता जाळी येतला. अशा पद्धतीने झालेलं असलं पाहिजे. आता असेल तर नॉनस्टिकचीच कढई घ्या, म्हणजे जास्त ही कढईला चिटकणार नाही. जर स्टीलची लोखंडाची घेतली ना, तर खूप जास्त बॅटर कढईला चिटकेल. तर या ठिकाणी झालेलं आहे. झटपट आपण जे डब्बा तयार करून घेतला ना, त्यामध्ये टाकून घ्यायचं. वेळ न घालवता आणि 10 मिनटं झाले ना, की याच्या वड्या कट करून घ्या. म्हणजे हव्या त्या आकाराने कट होते. एकदम थंड झाल्यानंतर जेव्हा आपण वडी कट करायला जाईल ना, तेव्हा जशी पाहिजे तशी वडी ही जमणार नाही. हे पहा, पूर्णपणे 1-2 तास झाले आता थंड झालेलं आहे. त्यानंतर अलगद असं काढून घ्या आणि हा मैसूर पाक तयार झालेला आहे. आणि आतमध्ये पहा, जसा पाहिजे ना तसा कलर आलेला आहे आणि जाळीसुद्धा खूप सुरेख आलेली आहे. आता पैसे दिले ना बाहेर, मग जसे पाहिजे तशा मिठाया मिळतात, पण खरं सांगते आपल्या हाताने बनवण्याचा आनंदच काही वेगळा राहते. आणि हा मैसूर पाक मला सुरुवातीला बनवला ना, तर प्रचंड असा आनंद झाला की हा परफेक्टसुद्धा बनला आणि घरातल्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडलेला आहे. पाहू शकता, एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. तोंडात टाकताच विरघळणारा हा मैसूर पाक मला जमला. पण माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि तुम्हालासुद्धा मैसूर पाक बनवायचा असेल तर हा सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला जमला की नाही.